विठ्ठला. सुप्रभात श्री विठ्ठल मंडळी. ज्ञान राजा सुपात्र ता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम. चला सुप्रभात श्री विठ्ठल. नर्मदे हर मंडळी. आजचा आपला गुरुपौर्णिमा. आज आपला प्रतीचा प्रवास आहे, पण त्यापूर्वी आज करायचं असतं त्याला म्हणतात काळा. आणि काळा केल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला सांगता नसते. तर ती सांगता करण्यासाठी, ती काळ्याची सांगता करण्यासाठी आपण चाललेलो आहोत गोपाळपुराला. तर चला गोपाळपुरापर्यंतचा प्रवास आपण करूया. समस्त दिंडी आपली निघालेली आहे. महिला मंडळ, पुरुष वर्ग, जेवढी काळ्याला थांबली होती ती सगळी मंडळी आपण मिळून आपली एक दिंडीत तयार झाली. ते आपण चाललेलो आहोत कुठं? गोपाळपूर. गोपाळपूर. काय कशासाठी? अरे तू तर आधीच काळा आहे रे. अजून किती काळा करतो? तसं नाही, तर काळा करणं फार महत्त्वाचं असतं. आज जो काळा आहे, आजच्या काळ्याला म्हणतात गोपाळपुरातला काळा. आणि उद्या तो काळा असेल त्याला म्हणतात महाद्वार काळा. तर दोन काळा होता. महाद्वार काळा हा एक विशिष्ट लोकांना तो मान असतो. आणि हा जो काला आहे हा आपण सर्वजण मिळून गोपाळपुरात जाऊनच हा काला करायचा असतो. चला जाऊया. वा वा. संत सोपान काका यांचा रथ गोपाळपुराकडे निघत आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. झाली ते विश्रांती आकाश कळा. पादश्रेवून आक्रूर झाला ब्रह्मरूप. तांबडा मारुती. मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाई मठ. वा, सोपान काकांचं झालं. मुक्ताबाईंची पालखी घेतली. चला पुढं. अजून एक. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी रथ आपल्याला भेटलेला आहे गोपाळपुराकडे जात असताना. चला महाद्वारापासून पुढं. दर्शन बारी. श्रीमंत पद्म आयुधे शोभत. सावळा सकुमार कैसा कर्दळी गाभा. देवाची कर्दती नभा. ओवाळीचा मन हे उभे ठाकले ठाई. समदृष्टी समान तुकया लागला पायी. हा राही रखुमाबाई सत्य भावेच्या वरा. हा संत मुनी वृंदे तया सुखासी लागती. संत मुनी वृंदे तया सुखासी लागती. जय ठोबा रखमा. जय ठोबा रखमा. जय 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 ठोबा रखमा.
विधा सिद्ध अंगे एक विज्ञापना पायापाशी ऐसी विधावली करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद गोपाळपूर लाही त्याला काला करायसाठी लाही घ्या लाही चला ग्रामपंचायत गोपाळपूर येथे आपला प्रवेश होत आहे. गोपाळपुरामध्ये आतमध्ये मंदिराजवळ आता इथं एका साईडला आपल्याला आपली दिंडी थांबवायची आहे आणि काळ्याचे अभंग म्हणायचे आहेत आणि काळा करून हा सर्वांना गोपाळ काळा आपल्याला द्यायचं आहे. बघा इथं प्रत्येक जण काळा करत आहे आपापला दिंडी येऊन प्रत्येक जण दर्शन झाल्यानंतर गोपाळ काळ्याचा असाच गोपाळ काळा सर्व करतात आणि आपणही असाच गोपाळ काळा करूया. कवाळ मज वेळो वेळा उपदोलिया पुढती येऊ काला वाट काला खाऊ दैवात ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली हेचे माझी सर्व जोडी नरगे मुक्ती धनी संपदा संत संग देये सदा सुखे घालावे जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कुरे वेडे वाकोडे उत्तरे याच्यात टाकाला या तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा देव तुकारा आता उठावे ते मला एकनाय नारायणा. गोपाळ काळा होत असतो आणि एकदा आपण का आपली झोळी पसरली का या झोळीमध्ये सर्व आपापला काळा म्हणजे लाह्या याच्यात टाकत असतात. इथं कोणाला बंधन नाही, कुठल्याही प्रकारची अट नाही. या काला द्या काला घ्या एकामेका घालू मुखी असा इथं नियम आहे. एकामेकाच्या मुखात घालायचं असतं काला, तर त्याचप्रमाणे चाललेलं हे आपला उपक्रम. तुळसी माळा गळा कर ठेवून कंठी देवा सुरवार नित्ये दिवेटी करुण हनुमंत पुढे उभे राहते. भोजन भावेवाल हे चवावे माझ्या पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागेचा पंढरीचा वारकरी विठ्ठल रखुमाय ठोबा रखुमाय मागणे हे कतुद प्रती आहे. या संतांची निर्वेहेची मदत तुका म्हणे आता उदार तू होई. या संतांची निर्वेहेची मदत माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा तुकाराम तुकाराम. आपला काळा झालेला आहे
आणि एकमेका घालू मुखी सुखे घालू हुंबरी आणि सगळे इथं वारकरी मंडळी भाविकजन एकामेकाच्या मुखात काला घालत असतो. आपण पण घालूया. हा काला घेऊ प्रथम विनेकराच्या मुखात. विनेकरी खा. आता हा काला घेऊ प्रथम. कुठे गेले आपले काकाजी? कुठे गेले काकाजी? बर काकाजी. हो काकाजी कुठं पळताय तुम्ही? हे घ्या. एकामेका घालू मुखे सुखे घालू हुंबरी. मला काळा द्या. वैशाली ताई काला घे. वा हा प्रसाद आहे. मारी चप्पल तुला बारकी आपली बारकी चप्पल तुला नाही. संपला काय सगळ्यांना भरवतात. दबा दे दबा दे. हा कोण आहे? थांब ना. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भाविक भक्तांचं सुतरवला. हा हा का 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 आजीला ते एक बनवलं एक मी अनेक. मंदिराच्या उत्तर दरवाजापाशी आपली लोक वाट पाहत आहे. भाऊसाहेब सराफ जाधव मंदिराच्या जाम काला गावचं जाम. कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मंदिर समितीतर्फे गोपाळ काळा गोड झाला गोपाळानी गोड गोपाळ काळा गोड झाला गोपाळानी गोड केला गोपाळ काळा गोड झाला गोपाळानी गोड केला. घे मग. गोकुळच्या नारी. चला मंडळी आपला काळा झालेला आहे आणि आपण आता या गोपाळ कृष्णाच्या मंदिराला असा फेरा मारून जाणार आहोत. आज आपण मंदिरात नाही जाणार कारण की मागच्याच वेळेला आपण सर्व मंदिर दाखवलेलं का नाही सर्वांना. तर आता मंदिरात जाणार नाही आहोत. आपण या मंदिराला एक प्रदक्षिणा घालून पुढं परत आपल्या धर्मशाळेकडे परतीचा प्रवास चालू. चला
एकच नंबर दही प्यायचे का? इथं आल्यावर दही प्यायची जी मजा आहे ना, आहा खतरनाक. निंबराज महाराज देव दैठणकर. निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. चला निवृत्तीनाथांचा रथ निवृत्तीराय गोपाळपुराकडे निघालेले आहेत काला करायला. हो, तुकोबारा यांची पालखी आलेली आहे गोपाळपुराकडे जाण्याकरता काला करायला. कुठं जय रे बाबा. नारद मुनींनी आशीर्वाद दिलेला आहे. हा, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वा, सर्व परतीचे विनेकरी तुकोबारांच्या सोबत असतात. श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा श्री मच्छिंद्रनाथ. वा, नाथांचा पालखी सोहळा. ते कदमबावली सांगायचे माहिती ना आपल्याला कथेमध्ये नरसिंगपूर आणि नरसिंह नामदेवरायांचा जन्म बोलायचा ना तिकडले. म्हणजे दोन मान्यता आहेत, एक नरसिंह एक पंढरपूर. असं ते दोन्ही चालेल आपल्याला. संत कान्हो पाठक कान्होराज. वा, बर्गर गोपाळ कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की वा, वा.
चला गोपाळकाला करून आमचे वारकरी सर्व आपण धर्मशाळेमध्ये आलेलो आहोत. ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा 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 तुकाराम. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, अनाथ अपराधी पतित अगळा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली लिले कुरे वेडे वाकोडे वंदरे, हा नाही विचारिला अधिकार म्या आपला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदान विठ्ठल तुकाराम, भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगत गुरु तुकाराम, गुरु मर्यादिद्वार जोग महाराज की, जबर संतन की. चला श्री विठ्ठल मंडळी, आजचा आपला गोपाळकाला पूर्ण झालेला आहे आणि संपूर्ण वारी सुद्धा आपली झालेली आहे. आता राहिले फक्त परतीचे वारकरी आणि आपले काका, आपले दिल्ली मालक आपल्याला वारकऱ्यांना काही दोन शब्द बोलून द्यावे, आशीर्वाद द्यावा. बोला. पांडुरंग परमात्म्याची आषाढी वारी, माऊली ज्ञानोबारायांचा सोहळा अलंकापुरातून, तुकोबारायांचा सोहळा देहूतून, प्रत्येक ठिकाणी संत आहेत त्यांच्या सर्व पालख्या पंढरपुरात पोचल्या. 18 दिवस सर्व वारकरी पायी आले. यामध्ये आमचं श्री विठ्ठल कुमार वारकरी मंडळ हा सुद्धा खूप आनंद भोगला आणि पंढरपुरापर्यंत पोचून आज आम्ही शेवटची सांगता म्हणजे काल्याचा प्रसाद, हा काल्याचा प्रसाद घेण्याकरता गोपालपुरावर जावं लागतं. त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत वैकुंठावरून पुन्हा जे आले पुंडलिकरायांना भेटण्याकरता ते गोपालपुरावर आले, तिथेच राहिले. तिथंच राहिले. अवघा आणिला परिवार गायी गोपालांचा भार. पुढं आल्यानंतर पांडुरंग परमात्मा झाले. म्हणून त्या ठिकाणी नियम आहे की काल्याची सांगता ही गोपालपुरावर केली जाते आणि आम्ही सर्व वारकरी काल्याची सांगता करण्याकरता गोपालपुरावर गेलो होतो. तुम्हाला काही चांगल्या गोष्टी पाहण्यास मिळतील या ब्लॉकमध्ये. विशाल महाराजसुद्धा पुढे बोलतीलच, कारण सर्व संतांच्या पालख्या त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यांची शूटिंग विशाल महाराजांनी केलेली आहे.
त्याचा तुम्ही पाहून लाभ घ्या. आपल्या जीवनामध्ये जरी आले नाही तरी घरापर्यंत दर्शन देण्याचं कार्य विशाल महाराज तुमच्यापर्यंत पोचवत आहेत. हो, हे खूप मोठं कार्य विशाल महाराजांकडून होत आहे. म्हणून आमचा श्री विठ्ठल रुक्माई वारकरी मंडळ आज तरुणांचा भरणा असणारा, त्यांना चालवणारे विशाल महाराज. नंतर मी मालक चालक आहे. काय तुम्ही तुमच्या कोण नाही चालत आम्हाला. हां, पण तुम्हा सर्व भाविकांच्या सहकार्यातून इथपर्यंत सोहळा आला आणि सुखाने आनंदाने आता आज आम्ही परतीला जात आहोत. तर म्हणजे कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुली पाय. हो, जेवढी मुलं आहेत जवळजवळ 8 ते 10 तरुण मुलं, विशाल महाराज, ज्ञानराज महाराज, दीपक महाराज आणि धनंजय महाराज अशी बरीच मुलं आहेत या ठिकाणी. ते पुन्हा माऊली ज्ञानोबा यांच्याबरोबर परती करणार आहेत. बरं का? हा सुद्धा सोहळा एक आगळा वेगळा आहे. मी 2-4 वर्ष त्याचा सुख भोगलेला आहे, पण आता मला चालवत नाही किंवा घरी जावं लागतं. बरं का? म्हणून तुम्ही हा सुद्धा सोहळा पहा. यात्रे एक्सप्रेसच्या चॅनलवर हा सुद्धा सोहळा पाहण्यासारखा आहे. ते विशाल महाराज तुम्हाला दाखवतील. आजचा शेवट झाला असा समजूच नका. शेवट माऊली ज्ञानोबा अलंकापुरामध्ये पोचतील तिथपर्यंत तुम्हाला विशाल महाराज दाखवतील. खरंच धन्य ते कितके द्यावे विशाल महाराजांना. कारण माऊली निघाली तेव्हापासून तुम्हाला दाखवत आहेत आणि पुन्हा आळंदीपर्यंत माऊली ज्ञानोबा जाणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहेत. ते तुम्ही जरूर पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. फार फार धन्यवाद काका. श्री विठ्ठल मंडळी, आज आपण सोहळ्यामध्ये एक दिंडी पाहिली. त्याला पिवळा ध्वज होता आणि आज आपल्या देवाने सुद्धा पिवळाच वस्त्र परिधान केलेले आहेत. तर तो पिवळा ध्वज का होता त्याचं कारण तुम्ही सांगा बरं का. कारण की 3 निंबराज महाराज देव दैठणकर यांचा ते सोहळा होती, यांची पालखी होती. त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, म्हणजे लोकांना माहिती पडेल ती काय आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये देव दैठण नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये महान भागवत वैष्णव लिंबराज महाराजांचा जन्म झाला, अवतार झाला. ते देवाचे मोठे परमभक्त होते. एक दिवस ते कीर्तनाला उभे असताना रात्रभर कीर्तन जागरण केलं आणि प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्या खांद्यावर नाचू लागला. आणि नाचता नाचता देवाची पावलं खांद्यावर उमटली आणि एक माता माऊली सकाळी त्यांच्या दर्शनासाठी आली. पाहते तर काय, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्या खांद्यावर नाचत होता. आणि मग ती जवळ गेली, महाराजांचं दर्शन केलं आणि महाराजांना हालून म्हटले, महाराज बघा, तुमच्या खांद्यावर देव नाचतोय. पाहिलं तर देव अंतर्धान झाले, पण देवाची पावलं मात्र त्यांच्या खांद्यावर बुक्याची उमटली. आणि मग त्यांनी ठरवलं का देव माझ्या अंगावर नाचला, माझ्यामुळं देवाला त्रास झाला. अरे तेव्हापासून त्यांनी कपडे काढले आणि तिथून पुढं ते बिना कपडे आणि कीर्तन करायचे. अजून ती परंपरा चालू आहे. आणि म्हणून गोपाळपुराला सुद्धा त्यांचे वंशज अजूनपर्यंत कपडे घालत नाही. कपडे न घालता काल्याचं कीर्तन करतात आणि त्यांच्या काल्याच्या कीर्तनानं गोपाळपुराच्या काल्याची सांगता होती. तो मान त्यांना दिलेला आहे. तो मान त्यांना दिलेला आहे. त्यांचे ते पिवळे ध्वज, तो ध्वज कोणी दिला? देवाने दिला. तो ध्वज त्यांना देवाने दिला ना, पिवळा ध्वज. संपूर्ण सोहळ्यामध्ये आपण वेगवेगळे आपला हा ध्वज पाहतो नाही का, आपला भगवा पाहतो, पण फक्त देव दैठणकरांचा ध्वज हा पिवळा आहे. कारण की हा स्वतः देवाने त्यांना दिलेला आहे. फार फार धन्यवाद. श्री विठ्ठल. तर मंडळी, चला आता मी काही जास्त बोलत नाही. सर्वांनी सांगितलं, काका बोलले, ज्ञानराज महाराजांनी फार महत्त्वाची आपल्याला एकदम दुर्मिळ माहिती दिली. जी आपण आपल्या ब्लॉगमध्ये शूटिंग आहे, पिवळे ध्वज आहेत बघा, त्यांची माहिती आहे. देव दैठणकर खरंच खूप चरित्र, खूप गोड चरित्र आहे बाबांचा. तर अशा प्रकारे आजचा आपला काला झालेला आहे आणि काला होऊन आता आपली ही सर्व मंडळी आपली ही परतीला निघतील, म्हणजे घराकडे निघतील. आज आपला ट्रक घराकडे जाणार, पण काही वारकरी आपण ज्ञानोबायांसोबत परतीला थांबणार आहोत आणि ती परतील करून पुन्हा. अरे वा, सगळ्यात महत्त्वाचे घटक हे नसले तर आमची धर्मशाळा फार घाण होईल. ज्ञानोबा चला. तर चला, अशा प्रकारे आज सगळे निघून जातील आणि आम्ही काही आपली पोरं, काही मंडळी आपण ही ज्ञानोबायांसोबत परती करू. पुन्हा तिथून आळंदी ते मुंबई असा प्रवास आपला होणार आहे. तर हा संपूर्ण प्रवास नाही, ही वारीच आहे आपली. ही संपूर्ण वारी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तर चला, आत्तापुरती आजच्या दिवसाचा काला आपण हा ब्लॉग इथंच एंड करू.
आजच्या दुपारच्या नंतरचा जो ब्लॉग आहे तो आपण सेपरेट टाकू. म्हणजे आज दुपारी आपण माऊली आपली 4 वाजता ना माऊली माऊली कितीला निघते? संध्याकाळी 4ला माऊली निघते. म्हणजे आज आपला 4 वाजता संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू, हा ब्लॉग वरच टाकूया आजच्या काल्याचा. आणि आज संध्याकाळी पुन्हा काय बोलतो त्याला, आज वाखरीचा आपला प्रवास आहे. तर चला, श्री विठ्ठल नर्मदे हर.